संपूर्ण दिवा गेल्या 50 तासांपेक्षा अधिक काळ अंधारात आहे। शनिवारी दुपारी 1 वाजता खंडित झालेला वीज पुरवठा अजूनही सुरू झालेला नाही। त्यामुळे शाळा, महाविद्यालय, रुग्णालयांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय। रुग्ण, नागरिक, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या हाल अपेष्टांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे दिवावासीय वैतागलेले असून नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत। शीतपेय विक्रेते आणि आईस्क्रीम पार्लरवाल्यांनाही मोठा फटका बसला असून हजारो रुपयांचे आईस्क्रीम्स अक्षरशः फेकून देण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे। तर खासगी रुग्णालयांमध्ये आयसीयू बंद असल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। बॅकअप असूनही बेसिक बॅटऱ्या चार्ज झाल्या तर तुम्ही इन्व्हर्टरचा बॅकअप आपण देऊ शकतो पेशंट लोकांना। त्यामुळे पेशंटचेही बरेचसे हाल होतात। आम्हालाही त्या फॅसिलिटी देऊ शकत नाहीत असूनही। आम्ही डॉक्टर इथे 24 तास असूनही लाईट नसल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम येतात। त्रास होतोय। आता 2 दिवस झाले मी ॲडमिट आहे। काहीच म्हणजे लाईटच नाही आहे कसलीच, आणि असे सारखंच होतं, वारंवार होतं असं, म्हणजे लाईटच नसते। लाईट काल 3 दिवस लाईट नव्हती, तर आमच्या पाठीमागे एक मुलगा होतं छोटं, ते 3 दिवस सारखं रडत होतं। ती आई समजून समजून वैतागली त्या मुलाला, पण ते मुलगा काय राहत नव्हतं। लाईट नव्हती, मच्छर चावायचे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, असा प्रकार उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या दक्षिण मुंबईत घडला असता तर 3 दिवस वीज अंधार किंवा हा अंधार राहिला असता का, असा सवाल निश्चितच उमटतो। आपल्याबरोबर काही दिवावासीय देखील आहेत, त्यांच्याकडून याबाबत काय प्रतिक्रिया मिळत आहे? नक्कीच हेमाली, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। जवळपास 50 ते 55 तास उलटून गेलेले आहेत आणि अजूनही दिवा अंधारातच आहे। आणि खरंच दक्षिण मुंबईला जर हा प्रकार झाला असता तर नक्की MSEBचे अधिकारी गप्प बसले असते का, हाच प्रश्न प्रत्येक दिवावासी विचारताना दिसत आहे। आपल्या दिवावासी आहेत सर, किती तास झाले लाईट्स नाही आहेत आणि MSEBचं काय उत्तर आहे? आता साधारणपणे मला वाटतं एक 50-1 तास होत आलेले आहेत। मध्ये आली 15-20 मिनटं, 1 तास अशी मध्ये येऊन गेलेली आहे। आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं एवढंच असतं की काम चालू आहे, काम चालू आहे। म्हणजे काम चालू आहे बोलल्यावर ते आम्ही गेली 4-4.5 वर्ष त्यांना प्रामाणिकपणे सर्व प्रकारची मदत करून, इव्हन ट्रान्सफॉर्मर आणताना सुद्धा आम्ही स्वतःचे डंपर्स वगैरे देऊन तिकडनं ट्रान्सफॉर्मर्स आणलेले आहेत। तर अशी मदत आम्ही करत असताना किंवा बाबा तुम्हाला कोणता प्रॉब्लेम येतो सांगा, आम्ही वरच्या पातळीवरती तो विषय घेऊन आपण तुम्हाला जी मदत हवी आहे ती आपण घेऊया। पण यांचं असं असतं की केबल फॉल्ट आहे, आता होईल करून यांच्याकडे केबल फॉल्ट झाल्यानंतर ते फॉल्ट कुठे आहे हे शोधण्यासाठी सुद्धा व्हॅन त्यांच्याकडे अवेलेबल नाही। ती भांडूपहून मागवावी लागते आणि भांडूपहून जर दुसरीकडे कुठे केबल फॉल्ट असेल तर तिकडचा फॉल्ट शोधला जात नाही, तोपर्यंत ती व्हॅन दिव्यामध्ये येत नाही। तर अशी जेव्हा वेळ येते की दिव्यामध्ये जर त्यांची ते शोधण्याची व्हॅनच आली नाही तर यांना पुढचं काहीच त्यातून निदान मिळत नाही। 3 दिवस खूप, एकदम खूप म्हणजे खूप। सर, किती त्रास होतोय सर्व गोष्टीचा? साहेब, आता सांगायचं म्हणजे 4.5 लाख लोकसंख्या आहे, इथं रस्ते बरोबर नाहीत आणि लाईट नसल्यामुळं हॉस्पिटल्समध्ये ICUमध्ये पेशंट ठेवलेले असतात, तेही काही दगावलेले आहेत, ज्याचं रेकॉर्ड नाही आहे, कारण इथं रेकॉर्ड ठेवण्याची महापालिकेची कुठलीच यंत्रणा नाही आहे। मग तुम्ही विचार करा साहेब, 60 तास उलटून गेलेत। लाईट फक्त ह्या दिवा 2 आहे, दिवा 1 मध्ये फक्त अर्ध्या तासापुरती आली होती, ती पण गेली। आणि काल रात्रभर आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत। गेली 4.5 वर्ष आम्ही यांना पूर्णपणे सहकार्य करतो की ह्याच्यावरती कायमस्वरूपी एखादा तोडगा काढा। तुम्हाला काय पाहिजे, वसुली होत नाही, काय होत नाही, त्यासाठी सुद्धा आम्ही सहकार्य करायला तयार आहोत। आणि त्यांनी सांगावं, गेल्या 4.5 वर्षात आम्ही हायड्रापासून, डंपरपासून सगळ्या गोष्टी उपलब्ध करतोय। ट्रान्सफॉर्मर आणण्यापर्यंत, ते लावण्यापर्यंत, जागा मालकाची मदत घेण्यापर्यंत, जागा मालकाची NOC देण्यापर्यंत सर्व पद्धतीचं सहकार्य आम्ही करत असतोय। पण लाईट नाही आहे सर, किती त्रास होतोय? दक्षिण मुंबईत जर झालं असतं नरिमन पॉईंट्स यायचं त्याचं किती स्वस्त बसले असते MSEBचे अधिकारी? नसते बसले। हे नाव दिवा असून सुद्धा कायमचा अंधार होतो, हीच आमची मोठी शोकांतिक आहे। MSEBला काय पडलेलं नाही, वसूल करायला बरोबर येतात, मोठे बरोबर कापतात, मग लाईट त्याप्रमाणे देत नाहीत। नक्कीच सर, आपल्यावर अजून काही नागरिक आहेत सर, किती त्रास होतो एकंदरीत सर्व गोष्टीचा? कालपासून कमीत कमी 50 तास झालेत लाईट, 50-52 तास झालेत लाईट गेलेली आहे, पण अजूनपर्यंत आलं नाही। त्याच्यामुळं वयोवृद्धांना वगैरे हॉस्पिटलला किंवा काही प्रॉब्लेम झालं तर अंधारात पुढं न्यायची सोय नाही किंवा काय नाही। दुसरी गोष्ट, लाईट नसेल तर पाण्याची पूर्ण असुविधा होते, पाणी येऊन पण लोकांना पाणी भेटत नाही। नक्कीच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे का लाईट नसल्यामुळे 3 दिवस दिवावासीला पाणी मिळत नाही आहे। एकंदरीतच दिवा हे नाव आहे फक्त, पण हे शहर अंधाराचं आहे, ह्याला अंधाराचं ग्रहण लागलंय असंच आपण हेमाल बोलू शकतो। नक्कीच धन्यवाद कपिल, आपण केलेल्या या सगळ्या चर्चेबद्दल। झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे.